गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद्दासबोध दशक 15वा आत्मदशक, समास 8वा, सूक्ष्मजीव निरूपणा। श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 15वा आत्मदशक आणि त्यामधला समास 8वा सूक्ष्मजीव निरूपणा। तर समर्थांनी सूक्ष्मजीव निरूपण या समासामध्ये बारीक बारीक कीटक, जंतू, अतिसूक्ष्म प्राणी यांचं वर्णन केलेलं आहे। ते दिसायला लहान असले तरी त्याच्या अंतरी जी प्राणशक्ती आहे, चैतन्य आहे, जीवनशक्ती आहे, त्याचं समर्थांनी इथं वर्णन केलेलं आहे। म्हणजे हा अध्याय सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी याच्या आध्यात्मिक पूर्वजासारखा आहे आणि समर्थांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे। आणि आपण जर आता अभ्यास केला तर आजच्या विज्ञानाशी हा समास अगदी तंतोतंत जुळेल, समर्थ सांगतात। रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेनेचे पाडे तयामध्ये। समर्थ सांगतात या सृष्टीमध्ये रेणू जे आहे, ज्याला अटॉम बोलतो, पार्टिक्युलर बोलतो, जे सूक्ष्म आहे त्याच्या कित्येक पटीने असे किडे आहेत की ते छोटे आहेत, सूक्ष्म आहेत, ते दिसू शकत नाही आहेत, त्यांचं आयुष्य एकदम छोटं आहे, थोडं आहे। आणि त्याचप्रमाणे त्यांच्या प्रमाणात अत्यंत अल्पबुद्धी असते। समर्थ सांगतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून समर्थ सांगतात की हे सूक्ष्मजीव म्हणजे आत्ताचे बॅक्टेरिया, व्हायरस, अमिबा, जर्म्स इत्यादी। त्या काळी सूक्ष्म पारदर्शक नव्हता, पण समर्थांनी अंतर्ज्ञानाने आणि तत्त्वज्ञानाने त्यांचं अस्तित्व जाणलं होतं आणि ते स्पष्ट केलं होतं। आणि आता हे सर्व खरं ठरतं। आपण आता विज्ञानाचा अभ्यास केला तर एवढी आता जीव जे आहेत ते आपण पाहू शकतो सूक्ष्मदर्शकाने, मायक्रोबायोलॉजीने, या सायन्सने, विज्ञानाने। समर्थ सांगतात रेणूहून सूक्ष्म किडे, म्हणजे जगात रेणूपेक्षा, पार्टिकलपेक्षा लहान असे सूक्ष्मजीव आहेत, त्यांचं आयुष्य खूप अल्प आहे, छोटं आहे। तरीही ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेले आहेत, चक्रामध्ये अडकलेले असतात। काहीकांचा सकाळी जन्म होतो 2 सेकंदासाठी, 5 सेकंदासाठी, 1 तासासाठी, 5 तासासाठी, आणि शेवटी परत त्यांचं मरण हे निश्चित आहे। हे चक्र आहे, समर्थाने सांगितलं। हे एवढे सूक्ष्म असतात, हे दिसत सुद्धा नाही, हे डोळ्याने दिसत नाही, पण असतात। असे नाना जीव असती, पाहो जनी न दिसती। म्हणजे अशा अनेक जीवांचं अस्तित्व आहे, पण ते नुसत्या डोळ्याने दिसत नाही, ते फक्त केवळ बुद्धी आणि तर्कानेच ओळखता येतात। या मोठ्या पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचा व्याप आहे। व्याप्त भूमी महान, गगनातही कुशल। म्हणजे जशी पृथ्वी मोठी, आकाश, समुद्र सर्वत्र आहे, तशीच ही सूक्ष्मसृष्टी देखील सर्वत्र ठिकाणी व्यापलेली आहे। म्हणून ईश्वराची लीला इतक्या व्यापक आहे की ती मोठ्यातही सूक्ष्म आणि सूक्ष्मातही मोठं पण दिसून येते। आणि सर्व जीवामध्ये तो ईश्वर आहे, परब्रह्म आहे, आणि तोच सर्व जग चालवित आहे। नाना मृगजंतू नाना किती, त्यासी भासती पर्वत एवढे। म्हणजे सृष्टीत असंख्य जीव आहेत, छोटे मोठे, पाण्यात, आकाशात, जमिनीत, पण सगळ्यांमध्ये तोच परमात्माचा अंश आहे, चैतन्य आहे, फक्त स्वरूप वेगळं आहे। आणि समर्थांचं तत्व आहे, सर्वत्र सांगितलेलं आहे, धर्माधिक नाना नाहीत, एकची चोर घोर नाही, एकची चोख घोर नाही।
म्हणजे सर्व जीव एकच ईश्वरी तत्वाने निर्माण झालेले आहे, पंचभूताने निर्माण झालेलं आहे. त्यात कोण मोठं कोण लहान असं भेदभाव करायचं नाही. प्रत्येकात एकच परमचैतन्य आहे. आणि हे काही जग आहे हे फक्त आणि फक्त ईश्वराचं आहे. सूक्ष्म कितीही जीव असो, किती छोटा असो, किती मोठा असो, सर्वांमध्ये तेच चैतन्य आहे. आपण सर्व जीवांकडे आदराने, करुणेने आणि समजुतीने पाहायला पाहिजे. समोर सांगतात पहिल्या ओवीत दिलंय, रेणुहून सूक्ष्म जीव. त्यांचे आयुष्य फार थोडे आहे, लहान आहे. फक्त तर्क आणि बुद्धीने समजता येतात. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती ते तिची आहे. म्हणजे असे अनेक जीव सूक्ष्म आहेत की ते आपल्या डोळ्यांना पाहता येत नाही, पाहू शकत नाही, डोळ्यांना दिसत नाही. पण त्याची जाण अंतःकरण पंचकांची स्थिती त्याच्या ठिकाणी असते. पण ते अस्तित्वात असतात. त्यांच्याही उत्पत्ती, स्थिती, लय हा क्रम चालू असतो. त्यापुरते त्याचे ज्ञान, विषय इंद्रिय समान. सूक्ष्म शरीर विवरण, पाहतो कोण. समर्थ सांगतात जेवढी ज्यांची ज्ञान आहे त्यापुरतेच त्यांचं ज्ञान आहे. म्हणजे जेवढी त्यांची उंची आहे त्याच्यापुरतेच त्यांचं ज्ञान आहे. त्याची इंद्रिय आणि विषयभोग हे समानच आहेत. पण हे सूक्ष्म शरीराचं विवरण कोण करणार. समोर सांगतात समोर पुढे पण सांगतात मोठ्या पृथ्वीवर सूक्ष्म जीवांचे व्यापन सुद्धा आहे. पण सूक्ष्म अशा स्वरूपातही परमेश्वराची लीला आहे. याचं विवरण कोण करणार. समोर सांगतात सृष्टीत लहान मोठे असंख्य जीव आहेत. काही दिसतात काही दिसत नाही, परंतु सगळ्यांमध्ये एकच एक तोची चालवी तिन्ही लोक आणि तोच परब्रह्म आहे सर्वांमध्ये. फक्त आपल्याला जाण पाहिजे. आपल्याला करुणेने आदराने त्याची वागता आलं पाहिजे. त्यास मुंगी महाथोर, नेनो चालीला कुंजर. मुंगी समुताचा पुर, ऐसे बोलती. म्हणजे ते छोटे छोटे जे किडे आहेत, जे सूक्ष्म किडे आहेत, त्याला मुंगी म्हणजे त्यांना हत्तीसारखा वाटतंय. एवढे सूक्ष्म असतात की त्यांना मुंगी फार विशाल वाटते. पण जणू का एखादा हत्तीच चालला असं त्यांना वाटतं. पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे. आपण जेव्हा पाहतो मुंगी आपल्याला एवढीशी दिसते. आणि मुंगीला जर काही इथं दिलं आहे, मुंगीला मुताचा पुरं अशी मन पडलेली आहे. जरासं तरी त्यांच्यावर जरा पाणी पडलं, एवढंसं तरी पाणी पडलं तरी त्यांना तो पुरासारखा वाटतो. समोर तर पुढे सांगतात जे मोठे मोठे आहेत त्यांना अक्कल, बुद्धी, त्यांचं आयुष्य हे सर्व मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. प्रत्येकाचं एक एक आयुष्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे सूक्ष्म किडे आहेत, त्यांना मरण तर आहेच, पण ते अल्पवधी आहेत, जास्त टिकू नाही शकत. आणि जे मोठे मोठे आहेत त्यांना समर्थांनी आयुष्य दिलेलं आहे, दीर्घायुष्य दिलेलं आहे. ऐसे या किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार. अत्यंत साक्षपी जो नर, तो विवरण पाहे. म्हणजे समजलं ऐसे या किड्यांचा संभार म्हणजे अशा किड्यांचा समुदाय या पृथ्वीवर दाटलेला आहे. जो यत्नशील आणि विचारी माणूस आहे, जो विचार करतो, तो त्या संबंधीच विवरण करून सत्य जाणून घेतो. अन्यथा ज्याची कोणाला जाण नाही आहे तो त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. नाना नक्षत्री नाना किडे, त्यांस भासती पर्वता एवढे. आयुष्य हे तेनेची पाडे, उदंड वाटे. म्हणजे नाना नक्षत्री नाना किडे, नाना नक्षत्राच्या ठिकाणी नाना प्रकारचे किडे आहेत, असंख्य किडे आहेत, अगणित किडे आहेत. आणि ते आकाराने आपल्याला पर्वत एवढे भासतात.
पण त्यांचं आयुष्य त्याप्रमाणे फारच दीर्घ असतं. जसं आपण हत्ती बघतो, जिराफ बघतो, जेवढे जेवढे मोठे प्राणी आहेत त्यांचं आयुष्य दीर्घ असतं. उंट आहे जे दीर्घ आहे. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच पायी येण्याची पाडे. समोर सांगतात पक्षा एवढे छोटे लहान कोण नाही आहे आणि त्यांच्या शिवाय थोर कोणी नाही आहे. समर्थांनी पक्षांना थोर म्हटलेलं आहे. ते समजतात. ते अत्यंत पक्षी लहान असले तरी ते खूप मोठेही पक्षी असतात. म्हणजे समोर सांगतात पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छपायी येण्याची पाडे. म्हणजे सर्प आणि मासे यांचं पण सुद्धा असंच आहे. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिते अंतरे कळव येती. म्हणजे आपण मुंगीपासून जर सुरुवात केली, मुंगीपासून एकाहून एक मोठी चढती वाढती शरीर आपण पाहिली, नीट विचार केला तर त्यांचा अंतरंगही सुद्धा कळून येतं आपल्याला. आणि सर्वांमध्ये तो परब्रह्म अस्तित्वात आहे. नाना वर्ण नाना रंग, नावना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. समर्थ सांगतात प्रत्येकाचं पाठ जो आहे, वर्ण आहे, रंग आहे, त्याचं जीवन आहे, ते सर्व वेगवेगळं आहे, डिफरंट आहे. प्रत्येकाचं कलर वेगळं आहे, रंग वेगळं आहे, वर्ण वेगळं आहे. नाना प्रकारची तरंग म्हणजे त्याची जीवन पद्धती, राहण्याच्या पद्धती हे वेगवेगळं आहे. काहींचे रंग सुंदर असतात तर काहीचे घाणेरडे असतात. समर्थ सांगू किती म्हणून सांगू, किती प्रकारे वर्णन करू. एक सुकुमारे एक कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखे शरीरे दैदिप्यमान. म्हणजे एखादा प्राण्याचे शरीर अत्यंत कोमल असतं, नरम असतं आणि एखाद्याचं शरीर आपण पाहिलं तर फार जाड दिसतं, कठीण दिसतं. तर कुणाचं सोन्यासारखं दिसतं, चकचकीत दिसतं, जसं हरणाचं दिसतं. हे सर्व जगदीश्वराने म्हणजे परब्रह्माने हे अशा वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण केलेली आहे, शरीर निर्माण केलेलं आहे. शरीर भेद आहार भेद, वाचा भेद गुण भेद, अंतरी वसिजे अभेद एक रूप. म्हणजे त्या प्राण्यांच्या शरीरात आहार भेद, अनेक भेद आहेत. त्यांच्या आहारातही नाना प्रकारचे भेद आहेत. वाचेमध्ये, गुणामध्ये भरपूर भेद आहेत. पण सर्वांच्या अंतरी तो अंतरात्मा तो एकच आहे. त्यांची खाणं पद्धती, आहार पद्धती, राहणं पद्धती ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे, भिन्न भिन्न आहेत. पण सगळ्यांच्या अंतरी जो अंतरात्मा आहे तो एकची एक. चालवी तिन्ही लोक. एका त्रासके एका मारके, पाहू जाता नाना कौतुके, किती एक अमोलिके सृष्टीमध्ये. म्हणजे एक त्रासके एक मार्गे. म्हणजे या पृथ्वी तलावर एक प्राणी त्रासणारा असतो तर एक मारणारा असतो, दुसरा मारणारा असतो. एक त्रास देणारा असतो, एक मारणारा असतो. तर या सृष्टीमध्ये अनेक असे कित्येक अमोलिक चमत्कार आपल्याला पाहायला दिसतात. जर आपण जर मुंगी पाहिली, आपण अचानक डायरेक्ट मारून टाकतो. आपण आपल्या अक्षर जे छोटे दिसतात ते आपण मारू शकतो. आपल्यासमोर जो बलाढ्य सिंह किंवा वाघ आला तर आपण तिथून पळून जातो, तो आपला शिकार करेल. ही सृष्टी आहे, हे जीवनचक्र आहे. आणि या 84च्या फेऱ्यामध्ये सर्व प्राणी अडकलेले आहेत. ही सृष्टी आहे आणि यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. समर्थ सांगतात ऐसी अवघी विवरणा पाहे,
ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या परते जाणून राहे किंचित मात्र. म्हणजे ऐसी अवघे विवरण पाहिजे. म्हणजे या सर्वांचं विवरण करून जर पाहिलं तर असा कोण प्राणी या जगात आहे. पण प्रत्येकजण आपापल्यापुरतं आपण थोडंसं जाणून घेतो. आपण दुसऱ्याकडे बघतच नाही. आपलं जे चाललं आहे, आपलं कसं चाललं आहे, आपलं काय, आपण आपली पोरं, आपण बायका पोरं, संसार, याच्या पलीकडे आपण विचार करतच नाही. समोर सांगतात जर आपण दुसऱ्यांचं जीवन प्रकार आहे ते समजून घेतलं तर आपल्याला शहाणपण सुचेल. की अशी कित्येक प्राणी आहेत, पक्षी आहेत, किडे आहेत, ते अल्प आयुष्य आहे त्यांचं, किंचित मात्र आहे. पण त्यांचा जो अंतरातला जो अंतरात्मा आहे तो एकच आहे. त्या निरामध्ये जीव असती, पाहू जाता संख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. मग त्या निरामध्ये जीव असते. निरा म्हणजे पाण्यामध्ये. पाण्यामध्ये जीव आहेत, साप आहेत, मासे आहेत, नाना प्रकारचे किडे आहेत, असंख्य आणि विशाल देखील आहेत. पण त्या जीवांची स्थिती कोण जाणणार. पाण्यात मासा झोप घेईल कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा कळे. समज सांगतात त्याची परिस्थिती, त्याची स्थिती कोण जाणणार. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता असे अभिप्राव, उदंड असे. म्हणजे जेथे जल असते, जेथे पाणी असते, तेथे जीव असतातच. हा उत्पत्तीचा स्वभाव आहे. आणि याचा अभिप्राय आपण पाहायला गेलो तर तो उदंडच आहे, मोठा आहे. जिथे पाणी असेल तिथे तुम्हाला जीव जे दिसतीलच. आपण साधी घरात सुद्धा पाणी भरलं, 2 दिवस ठेवलं तर ते पाण्यामध्ये किडे पडतात, आळ्या पडतात. तर आपण पाहिलं तर ते आपल्याला ते दिसू शकेल. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखील क्षिती, वरच्यावर उडून जाती, पक्ष फुटल्यानंतरे. समोर सांगतात काही प्राणी असे आहेत जे अंतरिक्षात उडतात, आकाशात उडतात. त्यांनी कधीच पृथ्वी पाहिलेली नसते. त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावर उडून जातात, आकाशातच राहतात. ते कधीच पृथ्वीवर येत नाही. नाना खेचरे आणि बुचरे, नाना वनचरे आणि जळचळे, 84 योनी प्रकारे कोण जाणे. समोर सांगतात पृथ्वी तलावर अनेक खेचरे आहेत, भूचरे आहेत, आकाशात संचार करणारे कित्येक प्राणी आहेत, पृथ्वीवर हिंडणारे सुद्धा प्राणी आहेत, जंगलात राहणारे सुद्धा प्राणी आहे. पण काही प्राणी आणि पाण्यातच राहतात, ते विवरण करणारे आहेत. अशा या 84 लक्ष योनीचा प्रकारांना कोण जाणू शकेल. समोर सांगतात उष्ण तेज वेगळे करुणी, जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. म्हणजे फक्त अग्नी सोडून तेथे जीव योनी उत्पन्न होतात. तर काही प्राणी तर त्याही कल्पनेपासून उत्पन्न होतात. त्यांना कोण जाणू शकेल. समोर सांगतात एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासारखे पावले, श्राप देह. म्हणजे एक नाना सामर्थ्य केले म्हणजे काही आपल्या योग सामर्थ्याने प्राणी उत्पन्न करतात, तर काही इच्छा मात्रे करून होतात, तर काही शापांच्या शब्दोच्चारामुळे जे शापदेह असतात ते शापामुळे शापदेह धारण करतात. एक देह बाजीगरीचे, एक देह उडंबरीचे, एक देह देवतांचे, नाना प्रकारे. म्हणजे या नाना प्रकारे समजते. एक देह बाजीगरीचे, तर काही देव उडंबरीचे, तर काही नाना प्रकारचे देवतांचे आहेत. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्राप पावले, पूर्वदेह.
आता प्राण्यांची, पशुपक्षी जे किडे आहेत ते काही क्रोधापासून झालेले आहेत. काही देहांची उत्पत्ती क्रोधापासून झालेली आहे, तर काहींची तपापासून झालेली आहे, तर काही जणांची उत्पत्ती उशापामुळे आपापले पूर्वदेह जे आहे त्यांची जी पाप शिल्लक आहे त्याच्यानुसार त्यांना प्राप्त होतात. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. म्हणजे ऐसे भगवंताचे करणे म्हणजे भगवंताची लीला अपरंपार आहे. भगवंताचे करणे अलौकिक आहे, त्यांचं वर्णन किती करणार. पण मायेच्या योगाने हे सर्व विचित्र माया जी आहे विचित्र होत जाते. नाना अवघड करणे केली, कोणी देखील न ऐकिली, विचित्र कळा समजली पाहिजे सवे. म्हणजे मायेने ही सर्व विलक्षण आणि अवघड जी करणी केली आहे तशी कुणी ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही. आणि ही विचित्र कला सर्व जाणून घेणं आवश्यक आहे. समोर सांगतात, थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, बेज्ञाता म्हणून. समर्थ सांगतात थोडं काय आपल्याला समजायला लागलं तर आपल्याला अहंकार येतो, गर्व येतो आणि मलाच माहिती आहे, मीच करू शकतो अशा ज्ञानामध्ये तो अडकून राहतो. त्यानंतर एखाद्याला जर फार थोडं कळलं, पोटावरती त्याने विद्या शिकली, त्याने काही पैसा कमावला, तर तोच त्याला अहंकार येतो, गर्व येतो की मी ज्ञानी आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणी करूच शकत नाही. समर्थ सांगतात हा गर्व शेवटी वाया जातो. गर्वाचे घर खाली, माझं आणि भ्रांतीचं ओझं हे सर्व वाया जाणार आहे. समर्थ सांगतात तुमची बुद्धी तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना शिकवता, ज्ञानी करता. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा, बुद्धी कैची. म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी असणारा सर्वात्मा आणि त्याच्यामध्ये असणारा अंतरात्मा तो एकच एक आहे, तोच खरा ज्ञानी आहे. आणि त्याचा महिमा ज्याला कळेल एवढी बुद्धी कोणालाच नाही आहे. आणि ज्याच्याकडे जी महिमा आहे तो खरा बुद्धिमान सांगितलेला आहे, तो खरा ज्ञानी सांगितलेला आहे. सप्त कंचुक ब्रह्मांड, त्यात सप्त कंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. म्हणजे पंचमहाभूत अंतर्यामी असणारा सर्वात्मा, म्हणजे पंचमहाभूत, अहंकार आणि महतत्व हे 7 वेष्टांचं ब्रह्मांड असतं. हे सप्तकुंचक ब्रह्मांड, पंचमहाभूत, अहंकार आणि महतत्व, एकूण 7 वेष्टन. आणि त्या 7 आवरणांनी युक्त पिंड भरलेलं असतं आणि त्या पिंडातही उदंड प्राणी असतात. आपले देहातील न कळे, माते अवघेच कैसे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने. जे आपल्या देहातील न कळे, म्हणजे मनुष्याला आपल्या देहात काय चाललं हे कळत नाही, तर मग सृष्टीतील जीवांचं ज्ञान कसं ओळखणार. समोर सांगतात आपल्याला आपल्या जीवामध्ये काय चाललं, आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये काय चाललं आपल्याला कळत नाही, तर आपण दुसऱ्यांच्या जीवाच्या मध्ये त्याचा अंतरात्मा आपण काय ओळखणार. सृष्टीचं जीवांचं ज्ञान कसं असणार. पण अज्ञानी लोकांनी अल्पज्ञानाने उतावळे होतात. समोर सांगतात काही थोडंफार कळालं तर ते अल्पज्ञानाने उतावळे होतात. अणुरेन ऐसे जिनस, त्याचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंड ही आयुष्य त्याच्या हिसेबे. म्हणजे अणुरेन ऐसे जिनस म्हणजे अणुरेने एवढे अत्यंत सूक्ष्मजीव आहेत
त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे आपण वाटतो. आपलं वय साधारण आपण 100 वर्ष पकडू, पण त्या छोट्या जीवांसाठी आपण विराट पुरुष. जसं का आपण एकदा 5-6 हजार वर्ष जगतोय अशी त्यांची कल्पना होते. तो विराट पुरुषाप्रमाणे वाचतो. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्य त्यांना दीर्घ वाटतं. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तयाचे असते अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैचा. म्हणजे त्यांच्या रीतीचे दंडक, त्यांचे रीती आहेत, काही नियम आहेत, त्यांच्या आचरणाचे नियम आहेत, त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत, हे निरनिराळ्या प्रकारचे आहेत. आणि सर्व कौतुक जाणू शकेल असं कोण आहे समर्थ विचारतात. जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैचा. धन्य परमेश्वराची करणी, अनुमाने ना अंत करणी, उगीच अहंता पापिनी वेडा लावी. म्हणजे खरोखरच परमेश्वराची लीला जी आहे ती धन्य आहे, अद्भुत आहे, अलौकिक आहे. किती कल्पना केली तरी आपण अंतःकरणात तिचे ज्ञान होऊ शकत नाही. पण जर आपण अहंकार रूपी, अहंता रूपी पापीन माणसाला उगीच गुंतून ठेवलेलं आहे. समोर सांगतात, अहंता सांडून विवरणे, कित्येक देवांचे करणे, पाहता मनुष्यांची जीने थोडे आहे. म्हणजे ती देवाची कित्येक करणी आहे, तिचे अहंता सोडून विवरण केलं पाहिजे समोर सांगतात. पण मनुष्यांचं आयुष्य इतकं थोडं आहे, अल्प आहे की हे विवरण करण्यास त्याला ते पुरणार नाही. आपण ज्या संसारामध्ये गुंतलोय, आपलं वय जरी साधारण 100 वर्ष तरी असलं तरी हे विवरण करण्याला त्याला ते पुरणार नाही समोर सांगतात. थोडे जीर्ण अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही. म्हणजे आयुष्य अत्यंत थोडं आहे, क्षणभंगूर आहे. आणि क्षणभंगूर जरी असलं तरी गर्व करतात. समोर सांगतात, हे सर्व आपल्याला इथेच सोडायचं आहे, आपण काही नेणार नाही आहे, मग कशाला गर्व पाहिजे. थोडाफार आपल्याला काय अक्कल आली, थोडाफार आपण काय पैसा कमावला तर आपण दुसऱ्यांना गृहीत धरतो, त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ कसं हे आपण त्यांना दाखवून देतो. समोर सांगतात आयुष्य थोडं आहे, क्षणभंगूर आहे, तरी गर्व करतात आणि मग रडतात. शरीर पडायला जरासुद्धा वेळ लागत नाही. कुशील ठाई जन्मले आणि कुशील रसेच वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिशोबे. म्हणजे घाणेरड्या जागी देह जन्मतो आणि घाणेरड्या रसानेच वाढतो, आणि या देहाला थोर म्हटले समोर सांगतात. त्या कोणत्या हिशोबाने. कुशीळ आणि क्षणभंगूर, अखंड वेता चिंता तुर, तो लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. म्हणजे देह अत्यंत अपवित्र आणि क्षणभंगूर आहे, त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा आहेत, ते भोगाव्या लागतात. आणि जे मनात आहेत तो सदैव चिंतातुर असतो, आणि तो लोक त्याला वेडेपणाने थोर म्हणतात. तो कुशीळ आहे, क्षणभंगूर आहे, अखंड चिंतातुर आहे, लोक त्याला असेच झाडावर चढवतात आणि त्याला वेडेपणाने थोर म्हणतात. काया माया दो दिसांची, आधी अवघी आधी अंती अवघी चिची, झांका तापा करून उगीची थोरी व दावती. म्हणजे मला सांगतात देह आणि संपत्ती फक्त काही दिवसापुरतीच आहे. जन्म मृत्यू समय आधी आणि अंती सर्व फजितीच असते. म्हणजे उगीच वस्त्राने झाकपाट करून देहाचा मोठेपणा मिळवतात. समोर सांगतात ही देह हा शरीर आहे,
म्हणजे संपत्ती आहे ती काही दिवसापुरतीच आहे. सर्व आपल्याला इथेच सोडून जायचं आहे. आपला जो जन्म झाला आहे तो आपला जो जन्म झाला आहे तो आपला इथेच त्याचा अंत होणार आहे. कधी ना कधी होणार आहे. सर्व नाहीसं होणार आहे. फक्त आपल्याला उगीच अहंकार येतो. माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, चांगले कपडे घातलं म्हणजे चांगलं मिरवलं समाजात, 4 माणसं आपल्याला ओळखतील, चांगलं म्हणतील. हे सर्व इथेच आहे, काही दिवसापुरतीच आहे. काहीकांचा चेहरा चांगला असतो, काही दिसायला चांगले असतात, त्यांना काहीकांचा गर्व असतो. समोर सांगतात हे दिसणे वगैरे जे आहे ते थोडं काळापुरतं आहे. नंतर ते सुद्धा तरुणपणात म्हातारपणात ते सर्व जाणारच आहे. म्हणून आपला जो जन्म झाला आहे ते कशासाठी झाला आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. आपण या संसारामध्ये अडकलो आहे. माझं घर, माझा प्लॉट, माझा बंगला, माझी बायको, माझी पोरं यातच आपण अडकून बसलो आहे. समर्थ सांगतात हे सर्व नश्वर आहे. आपल्याला सर्व सोडून ईश्वराची भक्ती, ईश्वराचं नामस्मरण कसं करता येईल याच्यासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे. जांग केले तरी उपंडर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेक पवाडे तोची धन्य. म्हणजे झांग केले तरी उपंडर पडे म्हणजे मरणकाळी झाकून ठेवला तरी तो उघडा पडतो. त्यामुळे त्याला सर्वत्र दुर्गंधी पसरते. माणूस जर एखादा मेला त्याला तुम्ही कितीही झाका, कितीही अत्तर सेंट वगैरे बोलता परफ्यूम मारा, त्याची दुर्गंधी लपवता येत नाही. ती दुर्गंधी येतेच. आणि जो कोणी विवेकाने ज्ञानसंपन्न झालेला आहे तोच खरा धन्य आहे. उगेच कायसा थंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे, विवेक देवासे धुंडावे, हे उत्तम उत्तम. समज उगीच कायचं तंडावे म्हणजे उगीच कशाला भांडताय, उगीच कशाला भांडण तंड कशाला करताय. अहंतेचं बंड मोडून काढा आणि विवेकाने देव शोधावा. आणि हेच उत्तम उत्तम सांगितलेलं आहे. उगेची कायसा तंडावे, मोडा अहंतेचं पुंडावे, विवेक देवासे धुंडावे, हे उत्तम उत्तम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.